आणि याशिवाय सोनम वांगचुक यांनी सरकारकडे काही मागण्या केलेल्या आहेत। त्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोनम वांगचुक यांची पहिली मागणी ती म्हणजे आंदोलक तरुणांवर कायदेशीर कारवाई करू नये असं ते म्हणतात। जे तरुण आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे। याशिवाय कोणत्याही तरुणावर गुन्हा दाखल करू नये अशी मागणी सुद्धा सोनम वांगचुक यांनी केलेली आहे। सोनम वांगचुक हे 25 दिवसांपासून उपोषण करतायत विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी। त्यांची तिसरी मागणी आश्वासन मिळाल्यास उपोषण सोडणार असं सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे। जर आपल्याला ठोस आश्वासन मिळालं तर आपण आजच उपोषण सोडणार असं सोनम वांगचुक म्हणतायत आणि जर तसं झालं नाही तर मात्र आपल्याला उपोषण कायम ठेवावं लागेल असं सुद्धा सोनम वांगचुक यांनी सांगितलंय। आणि या व्यतिरिक्त अभिजित दिपकेंची काय मागणी आहे तेही आपण बघूयात। त्यांनी सुद्धा काही मागण्या समोर ठेवलेल्या आहेत। एक म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, जे शिक्षण मंत्री आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री, त्यांच्या राजीनाम्याची मागणी अभिजित दिपके यांच्याकडून करण्यात आली आहे। आणि दुसरी मागणी सुद्धा त्यांची समोर आलेली आहे ती म्हणजे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या कुटुंबांना, ज्यांनी आत्महत्या केली अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मदत द्या, 1 कोटींची मदत द्या अशी मागणी अभिजित दिपकेंनी केलेली आहे। आणि तिसरी मागणी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांवर खटला चालवला जाणार नाही। जे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांच्यावर खटला चालवला जाणार नाही हे आश्वासन द्या असंही ते म्हणतायत। अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर खटले दाखल व्हावेत, ज्यांनी मारहाण केली, लाठीमार केला विद्यार्थ्यांवर त्यांच्यावर खटले दाखल करायला पाहिजे अशी मागणी अभिजित दिपकेंनी केली आहे।